न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ परभणीमधून निघालेला लॉंग मार्च हा नाशिकमधूनच माघारी फिरला। आणि याच विषयीची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात। पंकज क्षीरसागर आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। पंकज, परभणीमध्ये संविधानाच्या शिल्पाची झालेली विटंबना ज्यापासून या एकूणच घटनेची सुरुवात झाली, त्याच्यानंतर न्यायालयीन कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर काल हा जो लॉंग मार्च आहे तो थांबवण्यात आला। एकूणच काय सांगाल याविषयी? निश्चितच आपण या सर्व घटनेचा जर क्रम बघितला तर परभणीमध्ये 10 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची विटंबना झाली। 11 डिसेंबर रोजी परभणी जिल्हा बंदची हाक या निषेधार्थ देण्यात आली होती। शांततेत आंदोलन सुरू असताना काही समाजकंटकांनी यामध्ये धुडगूस घातला आणि याच अनुषंगाने हिंसा झाली। यामध्येच मग दुकानांची तोडफोड झाली, यामध्ये पोलिसांनी कारवाई केली, लाठीचार्ज केला, त्यानंतर काही जणांना अटक केलं आणि याच अटकेमध्ये असलेल्या आणि न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू जो आहे तो 15 डिसेंबरला झाला। सोमनाथ सूर्यवंशी यांचा अंत्यविधी 16 डिसेंबर रोजी परभणीत करण्यात आला आणि याच दिवशी सायंकाळी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांचाही या ताणतणावातून 16 डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला। या दोन्ही घटना घडल्याच्या नंतर या संदर्भामध्ये दोन्ही कुटुंबियांना न्याय मिळावा, दोषी पोलिसांवर कारवाई करावी आणि इतर मागण्या घेऊन परभणीमध्ये आंबेडकरी चळवळीतील जे नेते आहेत, कार्यकर्ते यांच्याकडून धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं। ते आंदोलनही जवळपास 1 महिन्याभरापेक्षा जास्त चाललं आणि यानंतर 17 जानेवारी रोजी न्याय मिळत नसल्यामुळे परभणी ते मुंबई असा लॉंग मार्च मंत्रालयावर काढण्यात आला, ज्यामध्ये विजय वाकोडे यांचे चिरंजीव आशिष वाकोडे यांनी याचं नेतृत्व केलं आणि जवळपास 17 जानेवारी रोजी हा लॉंग मार्च सुरू झाला। तो 23 दिवस हा लॉंग मार्च परभणी, जालना, संभाजीनगर आणि नाशिक प्रवास करून नाशिकला जेव्हा गेला तेव्हा पालकमंत्री मेघना बोर्डीकर असतील, भाजप आमदार सुरेश दस असतील यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी तिथे जाऊन या सर्व आंदोलकांच्या ज्या काही मागण्या होत्या 15 मागण्या त्यावर सरकारचं आश्वासन दिलं। पहिल्यांदा अशोक गोरबांड या पीआयना निलंबित करण्यात आलं, त्यानंतर परत एका अधिकारी आणि 3 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आणि इतर मागण्यांसंदर्भात आश्वासन देण्यात आलं। त्यामुळं हे लॉंग मार्च जो आहे तो थांबवण्यात आलेला आहे, स्थगित करण्यात आलेला आहे आणि जर समजा या ज्या मागण्या आश्वासन देण्यात आले ते 1 महिन्यात जर पूर्ण नाही झाल्या तर पुन्हा एकदा हा लॉंग मार्च जो आहे तो नाशिक पासून तो मुंबईपर्यंत काढला जाईल असा इशारा आशिष वाकोडे यांनी सरकारला दिला। त्यामुळे हा लॉंग मार्च स्थगित केलेला आहे, थांबलेला नाही असं म्हणणं आशिष वाकोडे यांचं आहे। 1 महिन्यात जर सरकारनं या संदर्भामध्ये निर्णय घेतले नाहीत तर पुन्हा एकदा हे आंदोलन सुरू होईल अशी माहिती आशिष वाकोडे यांनी दिली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।